एखाद्या अधिकाऱ्यानं त्याच्या बायकोला 1 तोळा सोनं केलं, करू द्या, तुम्ही लगेच बॉम्ब लायचं. काय तुमच्याशी लग्न करून फायदा आहे, वाटलं झालं माझं, कुठून मिळालं शिवी आला, मला जर कॉलेजला माहित असतं तू इतका नालाय की तुम्ही नाते काय माया शिवी आलं. शेजारी बघ बरं गप्क्यात सोनं घेतलं, घेऊ द्या, घेऊ द्या. इंद्रिकेचं वाक्य लिहून ठेवा. पापी माणसांनी किती इस्टेट कमवू द्या, त्यांचा शेवट कसा याचा अभ्यास करा. पैसे कमवू द्या, पैशाचा विषय नाही, पैसे कमवू द्या, पण शेवट त्यांना मोजून गोळ्या नाही आहेत, खोंगानं गोळ्या आहेत. त्यांना माहीतच नाही कशाच्या खोंग. फालत व्हायची गोळी, उतानं व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. त्यांना जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना 1, पुन्हा निम झाल्यावर 1, पुन्हा उठताना 1, घरी गेलं का उतानीची 1 गोळी, पालथ्याची 1 गोळी, तोंड वा. त्याच्यापेक्षा तू 1च गोळी घेन गाव मोकळं कर, का अलग गोळ्या खात नाही. नाही मग त्यांचा शेवट कसा आहे पहा. गुडघे गेले, जाणारच भाऊ, तमाशात बायांना खडी किती आणले, तुला गुडघे ठेवून काय करायचं. आता या मला न्यायचंच आहे तुला, फक्त पाडवा होऊ दे. पाडवा झाला माहिती तुला सेपरेट जागा करावं लागेल ना. तू माणसाची आवलाद नाही ना, वर तू वर गेम करायला बसला एखादी, आणि मग हे मरती नाही, काहीच नाही. माना नाही तर नका मानू, कर्माला फळ आहे. माऊली वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला पहिलं कौतुक शिवा भाऊचं करा पहिलं, आणि मग त्या संस्थेच्या वर्धापन दिनाला 7 वाक्य सांगतो आणि पुढे सरतो. सांगू पटकन. 1 ही इंद्रिकाची वाक्य आहे, पुस्तकातली नाही. 1 अंगातली ताकद जपून वापरा. तुमचं काय मत आहे? हे शरीर एक दिवस थकणार आहे, आणि शरीर जेव्हा थकेल तेव्हा तुम्ही ज्यांच्यासाठी कमवलं तेच तुम्हाला धोका देतील. यावर तुमचं काय मत आहे? लोकांचा विषय सोडा, लोक तुम्हाला फक्त सीझन पुरतं वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना तुमचं काय घेणार नाही, तुम्ही फक्त यूज अँड थ्रू आहात. हे आता माझं मशीन थोडं बरं आहे म्हणून तुम्ही माझ्या कीर्तनाला आले, उद्या माझे 2-4 दात पडले, तुम्ही तारीख घेऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल हवा जायला लागली, ते उरफाट बोलायला लागलं, बाबा बदलून टाका. लोकांना काय घेत नाही. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोहते, ते दाना निघून गेला का त्याचा मुक्काम बंबाते. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय करायचं त्याचं? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, मर आता काय. पाया पडतो हे वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? याला जपून वापरा. सांगू तुम्हाला, याला दंगली करायला वापरू नका, याला टपरे पेटवायला वापरू नका, याला गायीच्या सेवेत वापरा, याला आईच्या सेवेत वापरा, याला भारत मातेच्या सेवेत वापरा, आणि याचा वापर धर्मासाठी करा. याचा वापर धर्मासाठी करा. ज्याने भोगाच आयुष्य घालवलं, शरीर थकलं, विषय संपला. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानिते बिनिते? चूक. लोक बापाला मानत नाही, तुम्हाला काय मानते? लोकांचा बाप उचलून आपटला. लोक फक्त तोंडावर बोलत नाही, पण मागं पुढे ठोकल्याशिवाय राहत नाही. तुमचं काय? लोकांना काय घे नाही, रात गई फायनल वाक्य करून घ्यायचं, याला जपा. हे गेलं ना, जग संपलं. नको जाऊ दे ओ भंगा, गात्रवादी पांडुरंगा, हो गात्रवादी पांडुरंगा, गात्रवादी पांडुरंगा. वारकरी संस्थेसाठी 7 वर्ष घालवले, ही शिवाभाऊच्या शरीराची किंमत आहे. 16 वर्ष फक्त आई वडिलांची आज्ञा पाळली तर ते छत्रपती झाले. 1 अंगातली ताकद जपून वापरा. लोकांना काय तुमचं घेणं नाही. लोक 2 मिनिटं श्रद्धांजलीला उभे राहणार, लिहून जाणार. फायनल करा. कोणत्याही सर्व्हिसवाल्याला म्हणा, तू फक्त रिटायर झाल्यावर आहे ना 8 दिवसाने ते ऑफिसात जाऊन दाखव, तुझी काय किंमत आहे तुला कळल. तुझा तो शिपाई सुद्धा तुला रामराम घालीत नाही. तो शिपाई जो तुला पार्सल आणून द्यायचा घरी, तुला तशी झोप येत नव्हती, तो शिपाई सुद्धा गेलं तेच बरं झालं. काय घेत नाही.
तुम्हाला वाटतं आम्ही काहीच नाही. काही नाही. प्रेम, जिव्हाळा, निष्ठा, आत्मीयता हे सगळे भामटे शब्द आहेत. काय प्रेम? काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. मेंदूत ती प्रेम बिम काही करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. हे प्रेम बिम सगळ्या लबाड आहेत. ही बायका पोरं ही सगळी भामटेची टोळी आहे. अजून 5 वर्षाने निष्ठा, नीती हे शब्द तुम्हाला डिक्शनरीत पाहावं लागतील. आज थिगळ हा शब्द कोणाला शिकवता सुद्धा येत नाही. थिगळ थिगळ. आपण लहानपणी चड्डी फाटली तर तिला फडकं लावित होतो आणि तिला मराठीत थिगळ म्हणायचे आणि आपण सगळे थिगळात येत. आज थिगळ हा शब्द शिक्षक शिकवणार कसा? बरं शिकवलं त्यानं समजा, पोरं कळून घेणार कसे? कारण पोरं चांगल्या चड्ड्या फाडून येणार. त्यात थिगळाचा काय प्रश्न आहे? काय बरं? आता एक नवीन चड्डी आली, इथं कापितो इथं कापितो, त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी का हेंड नाही तर घालूच नको. आज रविवार आहे. थिगळ हा शब्द तुम्हाला शिकवता येईल नाही. अजून 5 वर्षाने जर बैलगाडी शिकवायची असली जिल्हा परिषदेच्या गुरुजीला, ते शिकवणार कोण? गाडीच कुठे? गाडी नाही. मग तो फक्त विद्यार्थ्यांना म्हणणार याला बैलगाडी म्हणत. मग विद्यार्थी विचारणार याला काय झुपत? बैल. मग एका गाडीला किती बैल झुपत? 2. मग पोरग म्हणणार गुरुजी आमच्या घरात तर एकच बैल आहे. गुरुजी म्हणणार कशावरून? मग माझी मम्मी पप्पांना म्हणते तुमच्या तन बैलात काही, म्हणून एक बैलाची गाडी निघली. आता तुम्ही अभ्यास करा नाही. म्हणजे नीती, हे प्रेम हे शब्द राहणार नाही आणि तुम्हाला डिक्शनरीतच पाहावं लागतील. काय मत आहे तुमचं? या शब्दांना अर्थ काय? अर्थच नाही ना. परत नीट ऐका. अंगातली ताकद जपून वापरा. फायनल झालं. 2. खिशातला पैसा जपून वापरा. लक्ष्मी चंचल आहे. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती नोट आहे? 4 धाबे, 3 पंप, 6 GCP म्हणजे शेड समजतो का तू स्वतःला? 100 रुपयाची पेला म्हणजे गावाचा बाप झाला का तू? 105 TMCच्या जायकवाडीनं तळ गाठलाय. तुझ्याकडे काय? आणि हे गावांमध्ये जे श्रीमंत माणसं दिसतात ना तुम्हाला, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही. ते कोण सोडणार खाले? हे बऱ्या घेते खाले. ते मी गेले होता, सगळे लोक दिले ढळमळ लोक त्याच्याकडे पाय लागले. घेते गेलं बा. मला चांगला मुद्दा झाला. विक्षेप केलं मजा राहत नाही. घे काढून गेलं बा. मला जायकवाडीनं तळ गाठलाय. तुमच्याकडे किती नोट आहे? फक्त पैशावाले एक वाक्य लिहून ठेवा. समुद्रावर फिरायला जाणाऱ्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावं लागते एवढं ध्यानात ठेवा. त्याला पाणी पिते. तुमच्या आता हे गावांमध्ये तुम्हाला जी श्रीमंत माणसं दिसतात ना, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहेत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या ना तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांच्याकडे काय नांगर आहे? यांचा टॅक्स बँकेने नेला तर हे म्हणते पाहुण्याचं नांगर आहे का? पाहुणा भाड्याच्या घरात राहतो ज्याची का मुतारी नांगर. सगळ्या मोठ्या माणसांनी जर कर्ज भरले, मोबाईल बंद करा. सगळ्या मोठ्या माणसांनी जर कर्ज भरले तर महाराष्ट्राच्या कर्जमाफीला सरकारची गरजच नाही. एवढं कर्ज मोठ्या माणसाला. पण ते आता आंधळ दलित म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही. टीव्हीत एक म्हातारी आहे, तिला दात नाही आणि ती म्हणती हे मला पोषण देते. आता काय बोलायचं? देव दे बाई, पण तू लावी ती कुठं हे तर सांग. चाललंय महाराज आंधळ दलित आहे, कुत्रे पीठ खात आहे. खरं कोणी बोलायचं नाही. खरं एक वाक्य सांगा, सध्याच्या काळात जो खरा बोलन ना तो संध्याकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही. इतकी वाईट अवस्था आहे. खरं बोललं का क्लिप, खरं बोललं का पट्टी, खरं बोललं का बातमी, खरं बोललं का गुन्हा, मिळालाच तो.
जो लाल करीन ना लाल तोच जगल. तुमचं काय मत आहे? आमच्यासारखे खरं बोलणारे रोज घोडे खातात. चालत नाही समाज खरा हा विषय चालत नाही. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. तुमचं काय मत आहे? पैसा नसल्यावर काय होतंय हे मी सांगायची गरज नाही. 1.5 वर्षापूर्वी तुम्ही अनुभव घेतलाय. कोरोना झाला आपल्या बापाला, मेला आपला बाप, पण कोणी 100 रुपये दिले नाहीत. मेला नवरा बायको दोघांना कोरोना झाला, दोघ जण ऍडमिट केले. मला एक खाट कधी रिकामी झाली एका खाटाला कळली नाही. नवरा गेला बायकोला कळलं नाही, बायको गेली नवऱ्याला कळलं नाही, दोघांनी गेलाय. स्वतःचा मुलगा पाणी पाजायला बापाला आला नाही. गाय मेली तर पुरली जाते, बैल मेला तर पुरला जातो, त्याच्यापेक्षा वाईट बाप झालाय. कोरोना झालेल्या माणसाच्या गाईचं दूध लोकांनी डेअरीला घेतलं नाही. दळलं दिलेलं त्याला दळलं. काय मध्ये तुमचं? काट्या टाकल्या त्याच्या घराभोवती, काट्या नाही टाकलं. आणि त्याच काळात जर ग्रामपंचायतला गेला असतील काट्या टाकल्या असत्या, म्हातारा ओढून गावात आणला असता. भले त्या काठीव का पेटावणं होईल. तुम्ही अभ्यास करा. आज तुमच्या विद्वतेची किंमत कमी आहे, तुमच्या पैशाची किंमत जास्त आहे. MSc PhD माणसं 7,000 रुपये महिन्यानं प्राध्यापक आहेत. 28 वाजता पुस्तकं उलटी पालटी केली, त्याची किंमत 7,000 रुपये. 7,000 त्यानं नातू पाहायचा कावा. त्याचं वय 42 वर्ष झालंय. दागिने मोडले त्याच्या आईनं, दागिने मोडले. बापानं कापूसाचे पैसे शाळेत भरलेत, पण बायकोची हौस पूर्ण करायला त्याने कधी सुंदर साडी बायकोला घेतली नाही. त्या क्लास 1 प्रेस्ट ग्रॅज्युएट लोकांचा वापर तुम्ही असा केला आहे. खरंय का खोटं बोला? रिटायर झाले, काही परमनंट झाले नाहीत. काहींचे पोरं लग्नाला आलेत, बापाला पगार नाही. काहींनी 10 लाख भरले तर 3,000 घेतात. काहींनी भरले तेवढी पेन्शन सुद्धा नाही. तुमचं काय मत आहे? मी त्या क्षेत्रातला पोटकिडा आहे. मी स्वतः BSc वेळ माणूस, माझ्या अवतारावर जाऊ नका. तुम्हाला वाटलं याला काय गाजर कळत? काय नाही. मी सगळ्या क्षेत्रातला पोटकिडा आहे. काही नाही खरं समाजात. तुमचं काय मत आहे? 7वी पास पोलीस पाटील आहे, त्याला 15,000 पेमेंट आहे. आणि MSc PhD प्राध्यापकाला 9,000 पेमेंट आहे. दोघांना एकत्र बसवा आणि इंग्रजीत बोलायला. तुम्ही बधिरे, तुम्हाला तुमचे डोके गेले महाराज. तुम्ही आता माया पुढे बसले का? खरंय 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 खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. मग एक इच्छा सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरावा. कारण आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. एक, अंगातली ताकद जपून वापरा आणि खिशातला पैसा जपून वापरा. तुमचं काय मत आहे? पैशाला किंमत आहे महाराज आज, ज्ञानाला किंमत नाही. ज्ञानाला कोणी खात नाही. हो, 7वी नापास कार्यकर्ता चांगल्या मोठ्या माणसाला फोन करून सांगतो, मी काय म्हणतोय ध्यान दे. तुम्ही शिकलोय, गपचिप बस. तुम्ही अभ्यास करा, पैसा जपून वापरा. या दोन्ही वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? बोला. तुम्ही काहीच बोला. हा, आता पुढे सरकू. हा, हे दोन्ही वाक्य फायनलच करायचे मला. पैशाला लय जपायचं. तुम्ही कशातही पैसे घालायचे. मुलीच्या लग्नाला फटाके 80,000चे, नवरदेव बायला काय पैसे? केवढा येण्याचा माल. कशातही पैसे. तुम्ही शालू घेतला लागला? शालू घेतला ना? लबाड बोलू नका, पांडुरंगाची शपथ घ्या. तुम्ही केवढं लय, किती वेळा नेसली?
एकदा मग अक्कल आहे का काय? त्या 20,000च्या जर साड्या घेतल्या असत्या ना तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आली असते. पाहुण्यांची धावपळ सुद्धा झाली नाही. काय लोकांना सांग कशातही पैसे घाला, फटाके कशाचे, सत्कार कशाचे. लक्ष्मी जितकी जपाल तितकी दुप्पट होईल तुमचं काय म्हणत. मला 31 वर्ष झाली महाराज झाल्याला, मी अजून पाण्याची बाटली विकत घेतली नाही. कधी इथं उरली हीच घेऊन जायचं. मोबाईल विकत घेतला नाही अजून कधीच नाही. कधी मोबाईल तर वापरतच नाही मी, पण मोबाईल घेतला नाही. कोणत्या दुकानच्या उद्घाटनाला गेलो तेवढं वर्ष निघून जातं. दान करा. गरीबाचा मुलगा आडला ना त्याची फी भरा, गरीबाच्या मुलीची ऍडमिशन आहे ना त्याची फी भरा. एखादं आता हे बिचाऱ्यांकडं शिवाभाऊकडे पोर आहे, आपल्याला गरज वाटली ना उन्हाळा आहे चला एक सुंदर पातळ बनियल 7 पोरांना घेऊन द्या. हा जाऊ द्या. आपल्या मुलाचा वाढदिवस आहे ना त्या दिवशी घरी करू नका, यांच्या पोरांना जेवण घाला. आपल्या मुलीचं लग्न आहे ना आपण सगळ्यांनाच फेटे बांधतो ना, मग शिवभाऊच्या 7 पोरांना फक्त ड्रेस घ्या त्याच्यात देवे. इथं नको तिथं पैसे घालायचे का? हा एखादा आडलंय दवाखान्यात करू नका. आता हे पोरांनी CET दिली, MSCT दिली, 12वीच्या पोरांनी उद्या ऍडमिशनला प्रॉब्लेम आला 1000 500 100ची का होईना त्याला मदत करा. ते 100 त्याला लाखाच्या ठिकाणी येत. पण तुम्ही नको तिथं पैसे घालायचे घेणं नाही. आता लग्नात हळदी इतका खर्च लागणार नाही सध्या. हळदीचा नवीन आयटम आणला आता तर बाया डोक्यातूनच गेल्या. मेहंदीच आणली नवी. मेहंदी 50,000 रुपये मेहंदीला खर्च आहे आणि 10 रुपयाला कोण आहे? ती नळकंड आहे ना ते 10 रुपयाला आणि खर्च 50,000 आहे. मग त्याच्यापेक्षा बादलीत मेहंदी खलव, नवरीच बादलीतून वर काढ नाही कुठे घाल कशाला. आणि महिला मंडळ नवरी जरा लग्नात कमी सजवीत जा, तिचा मेकअप कमी करा. अख्खं वराड नवरी का पाहतो त्या नवरदेवाकडं कुत्रं पाय ना अख्खं वराड. काय सजवता नवरी तुम्ही. मेहंदी इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या पट्टीत चमकी, इथं कलर, इथं कलर, खालून एक कलर, या मधल्या खासात एक कलर, इथं एक कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट घालव नाही तर मग आखे केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय करते. आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. नव्या नवरीचे कोणत्या गुरुजी का होती व्याकरण शिकायला तेच कळ नाही. सिस्टमॅटिक एव्हा तेव्हा केव्हा कशी वय टिंब देती काय याडपाटच येते. एव्हा तेव्हा केव्हा आणि तिची सासू म्हणती जाऊर बाई मा पाप्याचा उशिरा झाला बरं का, पण वस्तूलाही जोरात मिळाली. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. पुढचं 3रं वाक्य आयुष्यातली वेळ जपून वापरा. एक मिनिट सुद्धा आयुष्यातला बोगस घालू नका. तुमचं काय मत आहे? काम नाही झोपून घ्या. झोप झाली TV पहा, वाचन करा, व्यायाम करा, पण भजने बिजने टाळकरी बिळकरी 1 सेकंद सुद्धा आयुष्यातला वाया घालू नका. का घालायचा पुन्हा मिळणार नाही. काय काय मस्त 3-3 तास गप्पा आणली बसत पागल आहे. कशाला गप्पा आल्या? महाराज काळ जर वाया घालवणार असता तर छत्रपती झाले नसते. ध्यानात ठेवा, छत्रपती झाले. आयुष्यात वेळ वाया घालवणार नाही. तुम्ही आम्ही बोगस वेळ. अरे भजने बिजने कीर्तनकार कीर्तन संपलं का तास मोबाईल पाहतात. कीर्तनकार 2-2 तास. कशाला वेळ घालायला, कशाला वेळ घाला. संसार करून महिला शिक्षण केलं म्हणून तर सावित्रीबाई फुलेंचं यादीत नाव आलं. त्यांनी काय बोगस वेळ घातली. बोंबलं तिकडे आपलं कुणीकडे काही काम नाही. काही या बाया माणसं सकाळीच यायचे त्याच्या घरात सहज आलते. सहज तिकडं अमरधाम मध्ये जागा आहे निवांत बस ना. इकडं कुठं झाली थोबड बस काय माणसं काही नाही झालं काय सहज. अरे मर ना तू याला आला का आला. आयुष्यातली वेळ वाया घालू नका. तुमचं काय मत आहे? आता 10वीच्या पोरांचे 26 तारखेला मोकळे झालेत. 12वीचे पोरं महिनाभर झालेत मोकळे झाले. प्रत्येक पोरांच्या आईबापाला सांगतो उद्यापासून पोरं घरात ठेवायचे नाहीत. नाही यांना फिटरच्या हाताखाली ठेवा, यांना गाळे पुसायला हवा, यांना गवंड्याच्या हाताखाली ठेवा, यांना 100 रुपये कमवायचं कळू द्या. तुमचं काय मत आहे?
यांना कळू द्या. यांचे 100 आपल्याला नको, पण 100 कमवायला काय लागतं हे कळू द्या. यांना किन्नर करा, यांना काय रसाच्या दुकानात ठेवा, यांना किराणा दुकानात पुड्या बांधायला ठेवा, पण जीवनाची किंमत मुलांना कळू द्या. तुमचं काय मत आहे? तुम्ही आणि मी मूर्खपणा केला, पोरांना नाद लावून ठेवले आपण एकदम नाद. मी बी तेच केलं, तुम्ही तेच केलं, त्याचा परिणाम वाईट झाला. तुमचं काय मत आहे? यांना रुपया कमवायचं कळू द्या, कळू द्या. 3रं वाक्य आहे. आणि 4थं वाक्य, कोणालाच घाबरू नका, काळाला घाबरा आणि तुम्हाला सगळे माफ करतील, काळ माफ करणार नाही. तुम्हाला जेवढी मजा हाणायची तेवढी हाना, जेवढी लुटालूट करायची तेवढी करा, पण इंदुरीकरचं वाक्य लिहून ठेवा, जाता जाता हिशोब आहे एवढं ध्यानात ठेवा. काळाची एवढी मर्यादा देवा, काळाची एवढी मर्यादा देवा, हो एवढी मर्यादा देवा, एवढी मर्यादा देवा, सोडवीन देवा माया बाप, माया बाप, सोडवीन देवा माया बाप, सोडवीन देवा माया बाप, माया बाप, माया बाप. काळाची एवढी मर्यादा देवा, काळाची एवढी मर्यादा देवा, सोडवीन देवा माया बाप, माया बाप, सोडवीन देवा माया बाप, माया बाप. काळाची एवढी मर्यादा देवा, काळाची एवढी मर्यादा देवा, मर्यादा देवा, मर्यादा देवा. अंगातली ताकद, खिशातला पैसा, आयुष्यातली वेळ जपून वापरा आणि कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा. तुम्ही पैशाना जग विकत घेऊ शकता, काळ विकत घेऊ शकत नाही. 12 गाव अग्नी घेणारा कृष्ण होता, तो आईचं दूध पिऊ शकला नाही. तू तर बंद पडेल डेअरीचा चेअरमन. अरे करंगळीने डोंगर ओसरणारा कृष्ण होता, तो आईच्या मांडीवर बसला नाही, बसू शकला नाही. आणि कृष्णाची आई स्वतःच्या मुलाला दूध पाजू शकली नाही. तुम्ही कोण आहे? कोण आहे तुम्ही? रामाला बायको सोडून द्यावं लागली, तू कोण आहे? आणि रामाची मुलं रामाशी रामायण गायला त्यांच्या पुढे आली, तू कोण आहे? काय आहे तुमच्याकडं? खायची आहे काय करू नका तुम्ही, पण वसुली आहे एवढं ध्यानात ठेवा. एखादी पतसंस्था आहे ना, मुळासकट खा तुम्ही, तुम्हाला संचालक माफ करतील, सभासद माफ करतील, पण यम तुया बोकांडी वसू रुपया वसूल करील. तुम्हाला मजा करा, मजा करायला काही हरकत नाही. मजा करण्यासाठी तर तुम्ही आलात. तुम्हाला हाना, काय करायचं ते करा, पण पाठ करून सांगा मला वसुली नाही. नाही वसुली आहेच. वसुली वा वा वा. शरपंजरी पडलेला भीष्म कोणीच वाटला नाही. लंकेचा मालक जर गोसाई होऊन आला तर तू कोणी? त्याची अख्खी लंका सोन्याची होती, लंका अख्खी अख्खी. तो हप्त्यावर जी शिबी घेतला तर नीट बोला ना. त्याची अख्खी लंका सोन्याची होती. 4थं वाक्य संपलं, फायनल झाली 4 बी. आणि 5चं वाक्य, तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला शत्रू नाही. आणि परत सगळ्यांना सांगतो, गरीबी हा शब्द परत कधी म्हणायचा नाही. अरे आमदार साहेब आहेत, शिवाभाऊ हे सगळे स्टेजवरची मंडळी कार्यकर्ते, गरीबी हा शब्द परत कधी कोणी बोलायचा नाही. आज गरीबच कोण नाही. तुमचं काय मत आहे? काहीच बोला. कोण गरीब आहे? बसलेल्यापैकी कोणत्याही माणसानं सांगावं मला गरीब आहे, मी 10 मिनिटात तुला श्रीमंत करतो. रायोबा कोण गरीब आहे? अरे सगळे नाही, आमदार साहेब सगळी मंडळी, आपण गरिबी पाहिली नाही, आपण गरिबी अनुभवली. आणि आपण लहानपणी जेवढे गरीब होतो तेवढं आज एकही गरीब नाही. तुमचं काय मत आहे? चिमणीवर अभ्यास केलाय आपण. चिमणीची वाट संपली तर आईच्या लुगड्याचा पदर फाडला जात होता आणि तो पिळून त्याची वाट केली होती. आपला बाप कापसाला राखान कंदील घेऊन जात होता. आथरायला पोतं होतं, पांघरायला गोधडी होती.
चड्डी 10वी पर्यंत हाप होती, तिला थिगळं होती. 7वी पर्यंत पाटी होती, तिला साठा नव्हता. हो होता होता नाही, खापार होतं खापार. आणि खापराची फडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायचे. पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठत नव्हती. आणि तेव्हा थुका काय आपण एका बोटानं लावित नव्हतो, नाही तर मग डायरेक्ट पाठीवर थुकायचं. आणि पेशळीत आपण खात होतो. दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण होती, तिच्यात काय दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा, सागरगोटे. या सणाला चपाती होती तर त्या सणाला चपाती होती. भात कधीच नव्हता, भजे पाहायला सुद्धा नव्हते. नैवेद्यावरचे भजे खात होतो आपण. 3 विषयाला एकच वही होती, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र. आणि सगळ्या वयांची शिल्लक राहिलेली पानं फाडून त्याची गणिताला वही होती जाड. आणि त्या गणितात 2 भाग होते, बीजगणित आणि भूमिती. आज पहिलीच्या पोराला 6 लाखाची गाडी आहे शाळेत जायला. पहिलीच्या पोराचा ₹1,00,000 खर्च आहे. कसा आहे आज? टिफिन, सॅगन, बॅग, येत वांग काय नाही त्याला. हो पण आहे की नाही? काय होतं आपल्याला? 10वीच्या बोर्डाची परीक्षा आली, काय ती अवस्था. केंद्र नव्हते गावात, दुसऱ्या गावात राहायला जायचं. केंद्राच्या गावात तिथं 5-6 जणांनी खोली घ्यायची, मग एकूण भाकर घ्यायची, ते भाकर घरच्यांनी पाठवायची, तो डबा खाऊन अभ्यास करायचा. कमराला पट्टे नव्हते, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा, आणि जेवला का आटा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम नव्हता. का अशी अंडरपॅन्ट? तो वड्याला पाणी राहायचं. आपण सगळे आंघोळीला वड्याला मोकळे, शेड्या वड्याच्या कडाला ना आपण वड्यात बाहेर यायचं, वाळूत पसरायचं. तापलं का परत. आणि तोवर जर घरचे आले, शेड्या वड्यालाच अख्खी मोकळी गॅन पळायची. आता एवढे पोरांना बाटलीतलं पाणी आहे. आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी? काच पाणी काच. कार्यक्रम होता, आला का दगड सापडायचा. दगड नाही सापडला का थोडं मागं सरक, थोडं पुढं सरक. त्याला गाडा म्हणायचे, गाडा. अरे खरे गरीब आपण होतो. तुमचं काय मत आहे? आता गरीबीच नाही हो. आता गरीब आहेत की दारू कोणी घेत नाही. ती गरीब आहे, हे सगळे लबाड आहे. गरीब बिरीब सगळे लबाड आहेत, कोणीच गरीब नाही. काय मध्ये तुमचं? मोबाईल नाही असा माणूस नाही, मोटरसायकल नाही असा माणूस नाही, टीव्ही नाही असं घर नाही, फॅन नाही असं घर नाही. काय झालंय? 100 पोरं 10वीला असले तर 82 पोरं गाडीवर पेपरला येतात. आज 10वीची 100 पोरांमधले 82 पोरं गाडीवर येतात. एका गाडीवर 4-4. त्याच्यात शेवटच्या पेपर दिवशी गाडी आदळली, दोन्ही बॉल सटकले, कायमचा फ्रॅक्चर. 40% शाळेतले पोरं सध्या मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. आणि 40% लोक शेअर मार्केट मध्ये भिकारी झाले. तिथं 2-3 जण आहेत. आता मी नावा सगळं सांगत. तुमच्या बापानं पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 रुपये नालाय का? हो बरोबर खेळणारे सापडले. ते जमिनी जातीन, जमिनी जाणार नाही, जाणार नाही. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. कोणी सांगितलं तुम्हाला हे करायला? घामाचं मिळवा. गरीबी आहातवरच शत्रू आहेत. तुमचं काय मत आहे? गरीब नाही तर शत्रू. गरीब वाढली का शत्रू कमी होतात. श्रीमंत झाले तरच शत्रू आहे. किती वाक्य झाले? 5. 6वं वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात. शत्रू घरातलेच असतात. आणि 7वं वाक्य, जी लोक आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. यावर तुमचं काय मत आहे? आणि हे 7वी वाक्य म्हणजे वारकरी संस्थेचा वर्धापन दिन आहे. चांगल्या ठिकाणी पैसे घालो, चांगल्या ठिकाणी घाल. इथल्या मुलांना द्या. आता हे पोर आहेत, महाराज नाही हो द्या,
पण निदान चोर होणार नाहीत. क्या बात आहे. चोर नाही होणार, निदान त्यांना माल तरी कळती, गण तरी कळतोय. जाऊ द्या, चोर तर नाही महाराज नाही होणार, महाराज व्हायला प्रारब्ध लागतं, ते काहीच नाही हो द्या, पण जिवंत सुखी जगतील का नाही. आज आपण चित्र काय पाहतोय समाजात, काय चित्र आहे. त्याच्यापेक्षा वारकरी शिक्षण मानव येतं नका मानू, पण शिदोरी आहे जीवनातली. पहिलं मला अजून एक विशेष वाटलं, ते मग शिक्षकांचा सत्कार झाला, त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. आणि एवढी चांगली शाळा बनवणारे शिक्षक अजून आहेत हे विशेष आहे. नाही तर शिक्षकांचं काम वेगळं आहे. आता प्लॉटिंग जवळजवळ निमे तिकडेच गुंतलेत. खरं आहे का खोटं आहे? काय नाही, खरं बोलाल त्याची बातमी पडल, त्याचा गेम होणार. पण एक ध्यानात ठेवा, कोणीतरी खरं बोललं पाहिजे. तुमचं काय मत आहे? त्यातले तर आम्ही तुमचे, तुम्हाला बोललंच पाहिजे. तुम्ही आमचे निम तरी ऐकलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आज पिढी इतकी संपली मला. जर गावोगाव वारकरी संस्था काढल्या नाही, याशी गायकवादक जर केले नाही, तर तुम्हाला 2च मिनिटात मी रोज उदाहरण सांगतोय, दिवसातून 3 वेळा सांगतोय. या 4 वर्षात तुम्ही आत्ता माया पुढे तरुण पोरं उभी करा 100. मी तुम्हाला आत्ता पोरं दाखवतो, 93 पोरं दारू पितात 100 मध्ये. तुम्ही आत्ता माझ्या पुढे 100 पोरं उभे करा, 93 पोरं मी तुम्हाला दारुडे दाखवतो आत्ता इथं. काही 12 दारुडे, काही सीझन पुरते दारुडे, काही लग्नपुरते दारुडे, काही वाढदिवसापुरते दारुडे. पण आहेत का नाही? मला नाही आत्ता दाखवत. मला हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. या 4 वर्षामध्ये बापाच्या डाव्याला, मुलाच्या डाव्याला बाप आहे. बोलन कोण? कोण बोलन? बोलन तो सकाळपर्यंत दिसन का? कोण बोलल? आज लाज वाटते दहाव्याला जायची, लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. आई जिवंत आहे, मुलगा गेलाय. मुलगा गेला तर बाप पाणी पाचतोय आणि आई त्याच्या प्रेतावर रडते. याच्यापेक्षा वाईट काय? काय वाईट? निरीक्षण करा 2 मिनिटं. ज्या झाडाखाली बसून म्हातारपण मजेत घालायचं, त्या झाडाची मुळच जर उपसून गेली तर आईबापाने आधार कोणाचा घ्यायचा? मुलगा कसाही असला तर तो आईचा आधार आहे, मुलगा कसाही असला तर तो बापाचा आधार आहे. आज बापानं खाना दिलाय. महिला मंडळ या 4 वर्षात एखादं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं, अपघात होऊन दारू पिऊन जर मिळाला तर त्या प्रेताभोवती त्याची लहानली पोरं उड्या हाणतात. उड्या काय माहित आहे त्यांना माझा बाप गेलाय? काय माहित? काय माझी आई विधवा झाले तर त्यांना दुःख आहे? काय माहित त्यांना माझा बाप गेल्याचा आनंद, दुःख आहे त्याला? ते डायरेक्ट आईला विचारतात, आई माझ्या बापाला सगळी लोक आंघोळ का घालतात? काय उत्तर देऊ शकता तुम्ही? आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं? तीच पोरं आईला विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाला पेटवला, पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. आणि शाळेतली पोरं त्याला म्हणतात तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला नाही, तुझा बाबा मेला आहे, तुला परत बाप नाही आहे. ते पोरग घरी येताना आईला सांगतं मेलाय माझा बाप. आज 3रीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. स्तनातलं दूध पिणारं पोरग बापाच्या दाव्याला आहे आणि पोटातलं पोरग बापाच्या दाव्याला आहे. दळणं इकून दारू पिणारी लोक आहेत. दळणं इकून, दळायला गेला तर दळण इकून दारू पिणार असे इथे 2-3 जण. आता बायको लग्नाला गेली, तिला लुगडं मिळालं, त्यानं 3 क्वार्टरवर लुगडं विकलं, अशी पठ्ठे आहेत. काय म्हणणं तुमचं? काहीच बोल. इतकी भिकार आवलं ते दारुड्यांची, इतकी भिकार. दारू प्या तुम्ही, दारूवर कोणी बोलायचं नाही. दारू आंघोळीला वापरा, दारू बाथरूमला न्या, दारू प्या तुम्ही लागेल तेवढी. दारू न पिणं हा कमीपणा आहे. जी माणसं दारू पित नाही त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही, असं बेवड्यांचं म्हणणं आहे. आणि दारुड्यांमध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. धोत्रावाले साधे माणसं कमी दारू पितात, पण सुशिक्षित जी लोक आहेत ते भारीतले ब्रँड सगळे झोपल्यावर निवांत पितात. चकना बिकना आणलं, झिरोचा बल्ब बिल पोके, त्याला दर्जेदार बेवडा म्हणतात. इन मराठी त्याला स्टँडर्ड बेवडा म्हणतात. संपले लोक. महाराज 5वीला मुलगी आहे,
महिला मंडळ 5वीला, आणि 3रीला मुलगा आहे. शाळेतून पोर आली तर आईला म्हणतात आम्हाला जेवायला दे. आई एक भाकर चुरतीन जेवायला देते. ती 5वीची पोरगी त्या आईला ती पाचवीची पोरगी त्या आईला म्हणते तू 2 घास माझ्याबरोबर खा, कारण मला बाप दारू पिऊन आला तर तुला मारेल. 5वीची पोरगी. आणि ह्या दारुडा डुलात आला ना नालायक, हा आल्याबरोबर 2-4 घोडे लावतो. 5वीची पोरगी आणि 3रीचा मुलगा, बहीण भाऊ मिठी घालून जाऊ बसतात. तो भाऊ बापाला पाहिल्यावर रडतो, आणि ती पोरगी अंगावरची गोधडी बाजूला करून माझा बाप आईला कसा मारतोय हे पाहते. आणि ते भाऊ त्या बहिणीच्या कुशीत घुसून झोपतो. थडथडा पोरग उडत, आणि यावला ताटल्या फेकून देते, भाकरी फेकून देते, घरातलं उष्ट बऱ्याच बायकांना जेवून देत नाही. हे दारुडे जेवून. तुमचं काय मत आहे? जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोलला, त्याला परत बोलवायचं नाही कधी, तर त्याला म्हणा बघतो तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय. आम्ही संपलेली माणसं आहे महाराज. शाळेतही काही कळत नाही. कितीला आहे तू? ए ब्रॅ, कितीला आहे तू? हा, 9वी 6वी. सेमी का मराठी? सेमी. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? लिक्विड. करेक्ट. वॉटर. वॉटर. तू कितीला रे? पिवळ्या शर्टवाला. हा बऱ्या. तूच तू हिरव्या शर्टवाला. 10वी. आत्ता आहे का 10वीला? का 10वीची परीक्षा दिली का? सेमीला होता का मराठीला? मराठी मीडियमला का? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. पहिल्या प्रकरणामध्ये एकच शास्त्रज्ञाचे 3 नियम होते. त्याचं नाव काय? मी सांगू? तू सांगतो? सांगू मी. केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम. मग 3ऱ्या प्रकरणात एक रिकामी जागा आहे. आवर्त सारणीतील उभ्या रेषांना टिंबटिंब म्हणतात, आणि आडव्या रेषांना टिंबटिंब म्हणतात. जाऊ दे मूर्ती गणना आवर्तना. पण 4थ्या प्रकरणामध्ये एक आकृती होती. त्या आकृतीचं नाव काय? अशी एक आकृती आहे. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 4 चुंबकत्व. नाही, उजव्या हाताचा नियम. अरे आलता ना, न्यूलँडचा नियम आलता ना यावर्षी परीक्षेला 2 मार्काला. न्यूलँडचा नियम सांगतो का मी सांगू? मी सांगू. बरं मी सांगतो. 8 मूलद्रव्ये चढत्या अनुक्रमाने मांडली असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या सारखेच असतात. याला न्यूलँडचा अष्टकाचा नियम म्हणतात. तो काळ्या शर्टावाला कितीला रे? तोच तो माग पाहत होतो. तूच कितीला आहे तू? हा, खाली बसून सांग कितीला आहे तू? 4थी. बापाच्या बायकोस टिंबटिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात? एवढी वाईट. तू कितीला रे? 11ला 8. हा, 4 आर्ट्स आहे. सायन्सला 4 नाही. तू किती 10वीला होता गेल्या वर्षी? शिमीला का मराठीला? मराठी मिडियमला होता का? हा, फुल पाहिलं तो? फुल 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 कशाचं? नाही, 11ला म्हणलं गुलाबाचं बरोबर आहे. नाही तसं गुलाबाचं फुल 9वीला सुरू होत. अभ्यासक्रमात पहा काय अर्थ लावलाय. फुलाचे भाग किती? फुलाला भाग किती? कोणते? मी सांगतो? तू सांगतो? सांग का मी? कुशल म्हणतो तुम्ही सांगा. निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशन अँड गायनेशन. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. इतकी वाईट स्थिती आहे, इतकी वाईट, इतकी वाईट. आणि सगळ्यांना ट्युशन आहेत. बिगर ट्युशनचं पोरच नाही. बरं काही काही ठिकाणी अशा ट्युशन आहे जो वर्गात आहे त्याचीच ट्युशन आहे. तो म्हणतो 4थं प्रकरण इकडं होईल, इकडं होणार नाही. खरं आहे का खोटं आहे? तू कितीला रे लाल शर्टवाला? तू काला कबूल होईल मारायला? तू कितीला रे? हे बरं तू कितीला आहे? 3रीला. घड्याळाला काटे किती? करेक्ट. तुझ्या शेजारची किती? कितीला आहे की तू मुलगी? तू कितीला आहे?
तुला काय माहिती वाईट स्थिती आहे मला वाईट. फक्त आम्ही बोलतो तो गोत्यात येतो. माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगतो. फळाची नाही आहे गे. रोज उठून नवं लफड आहे, उठलो का लफड सुरू. आज शिळीला बोलला ना उद्या बोकड्याला बोलला, आज बाईला बोलला ना उद्या गाड्याला बोलला. अरे कुणाला तरी खरं बोलू द्या, माणसं संपतील. तुमचं काय मत आहे? आणि जवळजवळ कार्यक्रम झालाय. कुठं चाललोय आम्ही, कुठं चाललोय याचं निरीक्षण करा. आणि थोडं पुढं सरकवतो. हे 7 वाक्य म्हणजे माऊलीचा वर्धापन दिन आहे. या माणसाला आमदार साहेबांची ते 7 आहेत, पण ह्या माणसाला तुम्ही सगळेही सांभाळून घेतलं पाहिजे, तरच ती मजा येणार आहे. आणि हे पोरं शिकवून विकत आता आमचे 30-30 वर्ष गेले पोरं सांभाळ. आता एवढी पोरं सांभाळायची हे सोपं काम राहिलं नाही. बरं, पोरं सांभाळायला आमच्याकडं चांगला माल पाठवत नाही. जो आमच्याकडं माझ्याकडं तर 2-250 सगळा वैता गेला माल. गाव कटाळलं का आमच्या तालमीत आणून घालाय. ते आमचाही कटआउट काढतात. 10वीला जर गेले ना, 10वीची पोरं जर हॉस्टेलला ठुली, आता आम्ही ठेवतो, जाताना असं काम दाखवून जातात. मोल्डर खोलून ठेवतील, बल्ब काढून ठेवतील, संडासात नारळ कुंबून ठेवतील, खिडकीचे नट खिल्ले करतील. कार्यक्रम पोरं यायच्या टायमाला 30-40 हजाराला नीट करायलाच जात. बरं, त्यांना परत यायचं नसतंय. त्यामुळे ह्या पोरांना एक वाक्य सांगा. एक मुलगा गावात जरी वारकरी झाला, त्याच्या संगतीनं 10 वारकरी होतात. शिवाभाऊचं दिसतं तसं, पण सगळ्यात मोठं काम आहे तुमचं काय. आणि वारकरी संप्रदायाचा प्रचारच पाहिजे. आता आमच्या कीर्तनकारांच्या वागण्याच्या लेवली चुकल्या. कोण जो तो मानासाठी जगतोय, आम्ही बोलतो तो गोत्यात येतो. मी तरी कोणत्या शिव्या खाऊ. मी का उक्त घेतलंय का? आज कीर्तनकारांना हरिपाठी येणं अशी परिस्थिती झाली. बोलावं तर तुझ्या बापाच काय झालं. मी का उक्त घेतलंय का? मग शिवाभाऊला सांगतो, या पोरांना पहिला गीता शिकू नका. गीता ती 12वा आणि 15वा राहू द्या, पहिला हरिपाठ शिकवा. ही संस्था काढणारे काय करतात, पहिल्या तडक्यात मन 12वा, मन 15वा, मन 11वा, वाजव वाजव. ते कार्ट 2-4 दिवस कळ काढित. 12वाही तूच म्हण, 15वाही तूच म्हण. आरती दे बायकोला करायला, माझी पिठी दे. पोरं कुठं चालत असतात का मला? नाही, यांना शिकवणं काळाची गरज आहे. आणि त्यासाठी तुम्हाला लग्नाच्या अगोदर पोरगा व्हायला पाहिजे. तुमचं डोकंच बंद होईल, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं. पण लग्नाच्या अगोदर मुलगा व्हायला तुम्हाला घरात एक म्हातारी मारावा लागेल. नाव सांगू, माया नावाची म्हातारी मारावी लागेल, तेव्हा बोध नावाचा मुलगा होईल. माया नावाची म्हातारी तुम्ही मारली का तुम्हाला बोध नावाचा मुलगा झाला. आणि मला लग्न न करता 4 मुलं झाली. ज्ञानराज माळशी, योगेशी माऊली, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आणि वेदशास्त्र देती ग्वाही. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला, चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी अमृत लिहिला, दुसऱ्यासाठी मी चांगदेव प्रशस्ती लिहिली, आणि तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि तुझ्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आणि हरिपाठ हा ज्ञानोबरायचा 4था मुलगा आहे. आणि आज कीर्तनाने घेतलेला अभंग हरिपाठातला 23 नंबरचा आहे. आता टाळकरी पहिला शब्द तुम्ही सांगायचा आहे. 7, 5 पटापटा बोला, बोला पटकन. 7, 5, 3. 3चा अर्थ आहे का? पहिला शब्द किती आहे? 7. मोजा 7. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी. किती झाले? 7. पुढचा शब्द 5. पंच प्राण. 7, 5 पुढे किती आहे? 3. रजगुण, तमगुण, सत्वगुण. पुढे किती आहे? 7, 5, 3. पुढचा शब्द दशकांचा. दश म्हणजे किती? 10. मानेपासून इंद्रिय 5, मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10. 7, 5, 3 दशकांचा मेळा. आता 25 मोजायची. 25 पटकन मोजा. किती मोजायचे? पटापटा हातवेद खाली मोकळे सोडा. पटापटा बोला. किती मोजायचे? मोजा. पंचमहाभूते
किती झाले 5 पंचप्राण 10 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 20 3 गुण 23 आणि मन आणि बुद्धी 25 तत्वाचं हे शरीर आहे आणि या सगळ्या शरीरामध्ये आत्माचं प्रतिबिंब सगळ्या जगात एकच आहे. एक तत्व कळा धावी